आणि हा एवढ्या वेळेस घाबरला. त्याला मी माझ्या नाटकाचे डायलॉग सांगितलं अजून एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला. शाप पहिने एवढा मोठा गदा माझ्या हातात दिला तो माझ्या त्याने उचलतच नव्हता. मग माझा केवळ संगी भेटला. अबे संगी म्हणते एक पाव पे गदाय उठते ना रोलय फुटते. एक पाव पेला गड्याला असे लाद म्हणून आणि गेलो स्टेजवर आणि म्हणलो एक पाच बनव. पाचशे भाऊ स्टेज सोडून पोराले तर आले. नाटक कॅन्सल. दुसऱ्या वर्षी पुन्हा रामायण नाटक काढला तर मला त्या रावणाची भूमिका दिला. एवढा मोठा खडंग माझ्या हातामध्ये दिला. पुन्हा माझा केवळ संगी भेटला. संगी म्हणते पेतेस दोन पाव पेलं खडंगला अशी धार आणून स्टेजवर गेलो आणि म्हणलो ए राम लक्ष्मण. ओके भाऊ तेहतीस थंडे पडले तर उठले. दुसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते झोपल्याची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण. चार पाव पेलं त्या बाजेवर जाऊन झोपलो. जेसीपी ना हलवला तरी नाही उठलो. तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. चौथ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला नाटकातच नाही ठेवला आणि नाटक काढला झाशीची राणी. नटी घोड्यावर बसून हातामध्ये तलवार घेऊन आली. तिला येऊ घेऊ दिलो ना जे घोड्याला पिढी लासवलो आणि जे घोडा नटी पराली ना घोडाही पराली. चौथ्या वर्षी नाटक कॅन्सल. मी नाटकात राहीन तरी नाटक कॅन्सल आणि मी नाटकात नाही राहीन तरी नाटक कॅन्सल. तेव्हापासून आमच्या गावाचं नाव पडलं नाटक कॅन्सल. कोणाला सांगा नको घोड्या नकानं आत्महत्या केलं. अबे पिढी जशा जागी लास. बोललो आता झोपतो मी.